तुकाराम मुंढे साहेबांनी जी दूध भेसळ विरुद्ध कारवाई जी केलेली आहे, तर याबद्दल तुमचं काय मत आहे? आज तुकाराम मुंढे साहेबांसारखा प्रामाणिक, निष्ठावंत, उत्कृष्ट अशी कामगिरी करणारा अधिकारी आज आम्हाला मिळाला तर आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. कारण आजपर्यंत आमच्या शेतकऱ्याची प्रचंड अतोनात लुटमार चालू आहे. आम्हाला प्रचंड छळण्याचं काम चालू आहे. आम्हाला प्रचंड लुटण्याचं काम चालू आहे. आम्ही वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून असेल, न्याय मागण्याच्या ज्या भूमिकेतून आम्ही सरकार दरबारी, प्रशासन दरबारी गेलेलो असेल, आम्हाला कुठल्याही प्रकारचा आजपर्यंत न्याय मिळालेला नाही. आजपर्यंत आमच्या म्हणण्याला किंवा आमच्या दुःखाला कोणी वाचा फोडण्याचा प्रयत्न केलेला नाही. तुमचं जास्तीत जास्त शोषण कसं होईल, आमच्यावर जास्तीत जास्त अन्याय कसा होईल, याचंच ध्येय डोळ्यासमोर ठेवून शासन प्रशासन व्यवस्था आतापर्यंत चालत आलेली होती. तुकाराम मुंढे सारखे महान अधिकारी आज आम्हाला भेटला आणि त्या निमित्तानं आम्हाला कुठंतरी आमच्या आशा पल्लवित झाल्या का आम्हाला कुठंतरी चांगले दिवस येतील, आम्ही या कर्जाच्या जोखंडातून मुक्त होऊ आणि आमच्या मालाला, आमच्या दुधाला एक चांगल्या प्रकारचा भाव मिळेल अशी आम्हाला अपेक्षा निर्माण झाली. शेकडो तुकाराम भेटण्याची आम्हाला नितांत गरज आहे की जेणेकरून पांढऱ्या दुधावर बसलेला हा काळा रानबोका हा नेस्तनाबूत होईल आणि आमच्या अमृता समान अशा सोन्यासारख्या दुधाला, एक आमच्या कष्टाला चांगल्या प्रकारचा भाव भेटेल ही अपेक्षा निर्माण झाली. दुधाला किंवा पशुपालन व्यवसायाला एक चांगला दिवस म्हणा किंवा त्याची प्रगती कशी, दुधातील भेसळ रोखावी हे आम्ही गेल्या 10-12 वर्षापासून सातत्यानं सरकार दरबारी मांडत आलेलं आहे. तर त्या काळामध्ये आम्हाला सरकारकडून मंत्रालयाकडून कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग, राज्य कृषी मूल्य आयोग कक्ष यांच्याकडून रीतसर पत्र त्यांचं आम्हाला आलेलं होतं का आम्ही सदर या तिन्ही विभागाला आदेश करीत आहोत. अवर सचिव सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग, अवर सचिव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग आणि अवर सचिव पदम कृषी पद्म विभाग, अशा तिन्ही विभागाला त्यांनी आदेशित केलेलं होतं की या शेतकरी बांधवांच्या म्हणण्यावरती कारवाई करा. परंतु आज 12 वर्ष झालेले आहेत, याच्यावर कुठलाही आतापर्यंत कारवाई झालेली नव्हती. परंतु तुकाराम मुंढे साहेब आल्या कारणामुळे कुठेतरी आमच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. आमच्यातले असंख्य शेतकरी आत्महत्येस या दूध भेसळीवाल्यामुळे प्रवृत्त झालेले आहे. त्याच्या माध्यमातून मी शासन प्रशासनाला आणि प्रामुख्यानं माननीय आदरणीय तुकाराम मुंढेजी साहेबांना सांगू इच्छित आहे का आजपर्यंत हे जे दूध भेसळामध्ये जेवढे माफिया सापडलेले आहेत, जेवढे या पांढऱ्या दुधावर बसलेले काळे रानबोके सापडलेले आहेत, यांच्या प्रॉपर्ट्या सीज करा, यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करा आणि यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करून जी रक्कम येईल त्या रकमेतून आमच्या दूध उत्पादक, जेवढे या महाराष्ट्रामध्ये दूध उत्पादक शेतकरी आहेत, जे कर्जबाजारी आहेत, ज्यांनी गाय गोट्यासाठी कर्ज घेतलं आणि ते थकीत आहेत, त्यांचं कर्ज भरावं ही मी हात जोडून नम्र विनंती करतो. तरच आम्हाला कुठंतरी सुखाचे दिवस येतील आणि तरच आम्ही चांगलं जीवनमान जगू शकू, तरच आम्ही आमच्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकू, तरच आम्ही आमच्या घराला चांगलं घरपण देऊ शकू. म्हणून माझे हात जोडून नम्र विनंती मुंढे साहेब, तर तुम्ही हे जेवढे रानबोके सापडलेले आहेत, जेवढे माफिया सापडलेले आहेत या भेसळीमध्ये, या सगळ्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करून त्या निलावात काढाव्यात आणि त्या रकमेतून आमचं कर्ज भरावं, एवढीच मी आपणास हात जोडून विनंती करतो.